पुढची बातमी. लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांनी नुकतीच दिलेली कबुली सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. अनेक सरकारी कर्मचारी आणि अपात्र लाभार्थ्यांनी या योजनेतील कोट्यवधी रुपये लाटल्याचं उघड झाल्यानंतर आता अर्थमंत्री अजितदादांनी चूक कबूल केली आहे. मात्र जनतेच्या करातून झालेल्या या उधळपट्टीचा हिशेब कोण देणार, या चुकीला शिक्षा होणार का, यासारखे अनेक प्रश्नही उपस्थित झालेत. याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारच्या राजकारणात गेल्या वर्षभरात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेली योजना. विधानसभा निवडणुकीत महायुतीला आधार दिलेली योजना. महाराष्ट्राच्या तिजोरीवर सर्वाधिक भार पडणारी योजना. इतर खात्यांचा निधीही वळवण्याची गरज पाडणारी योजना. अशा या योजनेवरून गेल्या वर्षभरात महाराष्ट्राचं राजकारण आणि अर्थकारण ढवळून निघाल्यानंतर आता खुद्द अर्थमंत्री अजित पवारांनी एक मोठं कन्फेशन दिलं. ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच निवडणुका लागून होत्या. त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही. तरी आपण आव्हान केलेलं होतं. आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही, परंतु काहींनी केलेलं. आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही. अरे बाबा कशाला आता कारवाई करायला निघतोय तर ना, अरे मान्य आहे ना, चुकलं त्याच्यामध्ये. आता त्यांनी नको होतं करायला. चूक झाली हे तर अजितदादांनी मान्य केलंच. मात्र सध्या वेगवेगळ्या खात्यातून निधी वळवल्यामुळे उमटणाऱ्या नाराजीबाबतही खुलासा केला. हा खुलासा करताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात चेंडू ढकलला. मी कशाला घोटाळा करू? आपण पहिल्यांदा अर्ज मागवलेले होते, त्यावेळेस सगळ्यांना सांगितलेलं होतं 2.5 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे, सगळं काही पाहिजे. त्यावेळेस वेळ कमी होता आणि अनेकांनी अर्ज भरले. आता काही महिला आपल्या सरकारमधल्या लक्षात आल्या, ते लक्षात येतंय. आता त्या जसं लक्षात येईल तसं ते कमी केलं जातं. त्याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे. खुद्द अर्थमंत्री अजित पवारांनी चुकीची कबुली दिल्यामुळे विरोधकांनी त्यांचा राजीनामा मागितला. राजीनामा द्या. अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे. पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे लुटले कोणी? या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत. लाडक्या बहिणींनी नाही तर लाडक्या भावांनी नावं बदलून महिलांची आपली स्वतःची नावं बदलून हा लाभ घेतलेला आहे. हजारो कोटी रुपयांचा, शेकडो कोटी रुपयांचा सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिला. तुम्ही छाननी केली नाही. तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला मतं पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण. याचं प्रायश्चित कोणी घेतला पाहिजे? तर अजितदादांच्या कन्फेशन नंतर याबाबत बोलताना सत्ताधारी मित्र पक्षांना चांगलीच कसरत करावी लागते. याबद्दलची मला माहिती नाही, परंतु असे वक्तव्य त्यांनी केलं असेल तर त्याची निश्चितच एकनाथ शिंदे साहेबांनी दखल घेतली असेल. शिंदे साहेब काय सूचना द्यायच्या त्या त्यांना देतील. काही लोकांना असं वाटलं की लाडकी बहीण म्हणल्यानंतर सर्वांना साठी आहे म्हणून काही लोकांनी फॉर्म भरले आणि त्याच्यामध्ये झालेली ती चूक आहे. म्हणून आता जर तुम्ही पाहिलं तर जवळपास 8.5 लाख लाडक्या बहिणीने ते फॉर्म स्वतःहून विड्रॉ करून घेतलेले आहेत. 1 जुलै 2024 या दिवशी शिंदे सरकारनं वाजत गाजत या योजनेची औपचारिक घोषणा केली होती. तर 1 जून 2025ला म्हणजेच बरोबर 11 महिन्यांनी अजितदादांनी चूक मान्य केली आहे. या काळात चुकीच्या आणि बोगस लाभार्थ्यांवर जनतेच्या कराचे जे कोट्यवधी रुपये उधळले गेले त्याला जबाबदार कोण? त्याची भरपाई कुणाकडून करणार हा प्रश्न त्यामुळे निर्माण झालाय. अजितदादांनी चूक तर मान्य केली आहे. आता या चुकीचं सरकार काय प्रायश्चित्त घेणार आणि ही चूक जनता माफ करणार का हे आगामी निवडणुकीतच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.